Good morning. Today we have to start uh, string in CH. So what is string? String is an object of system.string class and which represents sequence of characters. What is string? String is an object of system.string class that represents sequence of characters, and we can perform many operations using strings like concatenation, comparison, search, trim, replacement, etc. etc. Then string versus string. आता इथे बघा string एस जर स्मॉल असेल स्ट्रिंगचं तर काय इट इज ए कीवर्ड, अँड एस असेल तर काय कॅपिटल असेल तर काय इट इज ए क्लास सिस्टीम डॉट स्ट्रिंग क्लास विच रिप्रेझेंट सिस्टीम डॉट स्ट्रिंग क्लास अँड स्मॉल एस असेल तर इट रिप्रेझेंट कीवर्ड. सो बोथ वेने काय दोघांचा यूज करून आपण काय करू शकतो स्ट्रिंग क्रिएट करू शकतो. बघा इथे फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग स्मॉल एस आहे इथे S1 इज इक्वल टू हॅलो. ओके, डबल कोटेड मध्ये काय स्ट्रिंग दिली आहे हेलो. सो युझिंग कीवर्ड काय होणार आहे स्ट्रिंग क्रिएट होणार आहे इथे. स्ट्रिंग S2 इज इक्वल टू वेलकम. इथे एस काय कॅपिटल आहे सो काय युझिंग क्लास काय होणार आहे स्ट्रिंग क्रिएट होणार आहे. दोन्ही काय पण तुम्ही नेमिंग कन्व्हेन्शन यूज करू शकता. सो एक फॉर एक्झाम्पल चेक करूया स्ट्रिंग कशी क्रिएट करायची. क्लास घेतलाय स्ट्रिंग एक्झाम्पल, देन मेन मेथड, इनसाइड मेन मेथड स्ट्रिंग क्रिएट केली बघा कशी स्ट्रिंग S1 इज इक्वल टू हॅलो. डबल कोटेडमध्ये काय घेतलंय स्ट्रिंग हॅलो अँड एंड विथ सेमिकोलन. देन अजून एका वेळेने क्रिएट करू शकतो कॅरेक्टर ऑफ ॲरे क्रिएट करून काय करू शकतो स्ट्रिंग क्रिएट करू शकतो. सो कॅरेक्टरचा ॲरे घेतला, नेम ऑफ ॲरे इज CH इज इक्वल टू कर्ली ब्रेसेसमध्ये सिंगल कोटेडमध्ये काय घेतले आहेत कॅरेक्टर्स घेतले CSHARP सिंगल कोटेडमध्ये सेपरेटेड विथ कॉमा अँड कर्ली ब्रेस क्लोज करून सेमिकोलन दिलंय. सो आता हा कॅरेक्टरचा ॲरे पास कोणाला करायचा आहे स्ट्रिंगला. कसा तर स्ट्रिंग S2, अजून एक स्ट्रिंग घेतली स्ट्रिंग S2 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि त्याला काय पास करायचं आहे कॅरेक्टरचा ॲरे दॅट इज CH. ओके, आता आपल्याला काय करायचं दोन्ही स्ट्रिंग काय करायचे प्रिंट करायचे. सो प्रिंट कशा करायच्या युजिंग कन्सोल डॉट राईट लाईन. कन्सोल डॉट राईट लाईन S1 म्हणजे काय होणार आहे प्रिंट हॅलो प्रिंट होईल. कन्सोल डॉट राईट लाईन S2 मध्ये काय कॅरेक्टरचा ॲरे दॅट इज C#. सो स्ट्रिंग काय प्रिंट होईल C#. सो फायनल आउटपुट काय असेल हॅलो अँड C#. Okay, so this is string. String is a sequence of characters. So there are many methods in many methods in string. So आपण methods चेक करूया कुठच्या कुठच्या आहेत त्या string मध्ये. Okay, so first method is compare method. Compare method is used to compare first string with second string. कंपेअर मेथडचा यूज करायला होतो. इट इज यूज टू कंपेअर फर्स्ट स्ट्रिंग विथ सेकंड स्ट्रिंग अँड इट रिटर्न्स इंटिजर व्हॅल्यू. कंपेअर मेथड रिटर्न काय करते इंटिजर व्हॅल्यू. जर इफ बोथ स्ट्रिंग्स आर इक्वल देन इट रिटर्न 0. काय इफ बोथ स्ट्रिंग आर इक्वल्स असतील तर काय इट रिटर्न 0. इफ फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग देन इट रिटर्न्स 1 अँड इफ फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन second string then it returns -1. So बघा इथे if S1 is equal to काय असेल S2 असेल then it returns 0. if S1 greater than S2 असेल तर काय it return 1. if S1 less than S2 असेल तर काय it return -1. एक एक्झाम्पल चेक करूया कंपेअर. ओके, बघा इथे स्ट्रिंग एक्झाम्पल क्लास घेतलाय, देन मेन मेथड, इनसाइड मेन मेथड फर्स्ट स्ट्रिंग घेतले स्ट्रिंग S1 इज इक्वल टू हॅलो. स्ट्रिंग S2 इज इक्वल टू पण काय घेतलंय हॅलो. देन स्ट्रिंग S3 इज इक्वल टू काय घेतलंय C#.
and the string s4 is equal to घेतलंय मेलो MELLO. ओके, असे 4 स्ट्रिंग काय घेतलेत. आता आपण युजिंग कम्पेअर करायचे आहेत. कन्सोल डॉट राईट लाईन स्ट्रिंग कम्पेअर S1, S2. कम्पेअर मेथडला काय पास करायचे आहेत, बोथ स्ट्रिंग. कम्पेअर स्ट्रिंग डॉट कम्पेअर S1, S2. तर S1 काय स्ट्रिंग हॅलो आहे, S2 मध्ये काय हॅलो, ती काय होईल कम्पेअर होईल. आता दोन्ही बोथ स्ट्रिंग काय आहेत, इक्वल आहेत. आता इक्वल असतील तर काय इट रिटर्न व्हॅल्यू 0. सो काय आउटपुट असेल 0. सेकंड काय कन्सोल डॉट राईट लाईन स्ट्रिंग कम्पेअर S2 अँड S3 पास केलं आहे. दोन स्ट्रिंग S2 अँड S3 इक्वल आहेत का नाही, तर काय S2 अँड S2 काय लेस आहे S3 पेक्षा. अँड थर्डमध्ये काय स्ट्रिंग कम्पेअर S3 अँड S4 कम्पेअर केलं. S3 अँड S4 काय याच्यामध्ये काय, तर S3 ग्रेटर आहे, ग्रेटर स्ट्रिंग आहे. सो इट रिटर्न 0, 1 अँड -1. सो फायनल आउटपुट काय असणार 0, म्हणजे पहिलं काय असेल S1 अँड S2 कम्पेअरमध्ये 0, S2 अँड S3 मध्ये 1 अँड S3 अँड S4 मध्ये -1. सो फायनल आउटपुट इज 0, 1 अँड -1. जर बोथ स्ट्रिंग इक्वल असतील तर काय इट रिटर्न 0, 0. ग्रेटर असेल फर्स्ट स्ट्रिंग सेकंड पेक्षा तर इट रिटर्न 1. अँड फर्स्ट स्ट्रिंग लेस असेल सेकंड पेक्षा तर काय इट रिटर्न -1. Okay, so next method is concat. So concat method is used to concatenate multiple string objects and it returns concatenated strings. So we can use concat method to concat multiple string objects. So for example, check करूया concat. बघा इथे एक क्लास क्रिएट केला स्ट्रिंग एक्झाम्पल. देन मेन मेथड, इनसाइड मेन मेथड स्ट्रिंग S1 इज इक्वल टू काय घेतलं आहे हॅलो. स्ट्रिंग S1 इज इक्वल टू हॅलो. स्ट्रिंग S2 इज इक्वल टू काय ch स्ट्रिंग घेतली आहे. सो आपल्याला ह्या दोन्ही स्ट्रिंग कॉन्कॅट करायचे आहेत. सो कन्सोल डॉट राईट लाईन स्ट्रिंग डॉट कॉन्कॅट मेथड यूज केले आणि त्याला फर्स्ट पॅरामीटर पास केला S1, सेकंड पॅरामीटर काय पास केला S2. सो कॉन्कॅट केल्यानंतर फायनल आउटपुट काय असेल, तर हॅलो ch दोन्ही स्ट्रिंग काय होतील कॉन्कॅट होतील अँड फायनल आउटपुट इज हॅलो ch. So concat method is used to concatenate multiple string objects. Okay, so next method is contains. So contains method is used to return a value indicating whether the specified substring occur within the string or not. Okay, contains method is used to indicating whether the specified substring occurs within the string or not. If the specified substring is found in the string, it returns true, otherwise it returns false. The specified substring जर त्या स्ट्रिंग मध्ये फाउंड झाली तर काय इट रिटर्न्स ट्रू व्हॅल्यू अँड अदरवाइज इट रिटर्न्स फॉल्स व्हॅल्यू. सो सिंटॅक्स बघा कसं आहे, पब्लिक बुलियन contains string str. So it returns boolean value either true or false. So त्यामुळे रिटर्न टाईप काय आहे त्याचा बुलियन. देन कंटेन्स मेथड आणि त्याला पास काय करायचे स्ट्रिंग पास करायची.
सो फॉर एक्झाम्पल एक प्रोग्राम चेक करूया. इथे क्लास घेतलाय स्ट्रिंग एक्झाम्पल, देन इनसाइड मेन मेथड स्ट्रिंग क्रिएट केलेत बघा. s1 स्ट्रिंग s1 इज इक्वल टू हॅलो, स्ट्रिंग s2 इज इक्वल टू he, स्ट्रिंग s3 इज इक्वल टू hi. मग खाली काय कन्सोल डॉट राईट लाईन s1 डॉट कंटेन्स s2, s1 डॉट कंटेन्स s2 म्हणजे s1 मध्ये S2 चा जो काय S2 पास केलं त्याचा कंटेंट आहे की नाही आपल्याला चेक करायचं. म्हणजे जे स्ट्रिंग आहे कॅरेक्टर्स दिलेली आहेत ते आहेत की ती का असतील तर काय करणार, इट रिटर्न ट्रू ऑर फॉल्स, असतील तर ट्रू नसतील तर फॉल्स. देन S1 डॉट कंटेन्स S3, सेकंड लाईनला काय प्रिंट केलं S1 डॉट कंटेन्स S3. तर S1 डॉट कंटेन्स S2, S1 काय हॅलो हॅलो S2 he आहे काय ते he आहे. सो इट रिटर्न काय ट्रू व्हॅल्यू. आता सेकंड स्ट्रिंग काय S1 कंटेन्स S3, S3 काय hi आहे का इथे काय हॅलोमध्ये स्ट्रिंगमध्ये, स्ट्रिंग S1 मध्ये नाही. सो इट रिटर्न्स काय फॉल्स व्हॅल्यू. सो फायनल आउटपुट काय असणार ट्रू अँड फॉल्स. फर्स्ट लाईनला काय असेल ट्रू, सेकंड लाईनला फॉल्स. So this method is contains method is used to return a value indicating whether the specified substring occurs within the string or not, and it's the specified substring is found in the string, then it returns the true value, otherwise it is false, it returns false. Okay, so remaining methods we will discuss in our next lecture. Okay, thank you.